आपल्याला साधारण माहिती आहे एल्फिन्स्टन ब्रिज हा पाडल्यानंतर ट्रॅफिकचा सगळा लोड हा वरळी नाका आणि ह्या परिसरावर झालेला आहे. आता 1 ऑक्टोबरपासून अशी अपेक्षा आहे की BMC कडून रस्त्याची कामं ही घेतली जातील मोठ्या हाती. तसंच खास करून वरळीमध्ये आपण पाहताय मेट्रो 3चं काम अजून थोडं प्रलंबित आहे. मोझेस मार्गावर जो साधारणपणे रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं ते आता सुरू होईल. अपेक्षा आहे की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल. पण हे सगळं होत असताना ट्रॅफिकची मॅनेजमेंट, कुठचे रस्ते आत्ता कामी घेतले पाहिजेत, कुठचे रस्ते आता हात लावले नाही पाहिजेत, कॉन्क्रिटीकरण कुठच्या रस्त्याचं होतं आहे, ॲस्फॉल्ट कुठच्या रस्त्याचं होतं आहे, ह्याचा साधारणपणे आढावा घ्यायला आम्ही आज इथे आलेलो. नियोजन आपण पाहता एकंदर पूर्ण शासनामध्येच कुठेही नाही आहे. MMRDAने खरं तर BMCला विचारून, पोलिसांना विचारून वगैरे हे पाऊल उचलत असताना तिकडे वरळी शिवडी कनेक्टर हा खरंच तिथपर्यंत पोचला आहे का, रॅम्प्स त्याचे झाले आहेत का, बाकीचे दोन्ही बाजूनी तो तिथपर्यंत आले आहे का, ज्या चाळी आहेत त्यांना खरोखर तुम्ही PAPमध्ये घरं देणार आहात का, किती वेळ लागणार त्यांना, हे सगळं पूर्ण ठरवूनच त्यांनी ते हाती घेतलं पाहिजे होतं काम. सायनचा पूल आपण पाहताय, टिळक ब्रिजचं पण काम अजून चालू आहे, पूर्ण झालेलं नाही आहे. ईस्ट वेस्ट हा सगळा गोंधळ उडालेला आहे. आम्ही मार्चमध्ये त्यांना विनंती केली होती, ती त्यांनी मानली. पण आत्ता आम्ही तेच सांगत होतो की आता दिवाळी आहे, आता नवरात्र सुरू आहे, थोडा हा विचार करून करावा. पण MMRDA स्वतःच्या घाईत आहे. एक माहिती अशी सुद्धा मिळते एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भातली की जो सेंट्रल रेल्वेच्या हद्दीतला भाग आहे त्याला परवानगी मिळाली, मात्र जो वेस्टर्न रेल्वेच्या हद्दीतला भाग आहे ती तोडायला अजून परवानगी मिळाली. रेल्वेचं एकंदर आपण काम पाहताय, डिलाय रोडला केवढा वेळ झाला होता, आम्ही त्याचं नाव डिले रोड ठेवलं होतं. एकंदरच रेल्वे ह्याच्याशी सांगड घालणं तुम्ही पाहिलं असेल. मेट्रो 2 हा पण जो मार्ग आहे तिथे पण खूप वेळ तो काम प्रलंबित होतं, आत्ता काम सुरू झालं आहे. पण मुद्दा हाच आहे की नियोजन शून्य काम ॲटलिस्ट वरळीमध्ये नाही व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही सगळं करत आहोत. आणि इथे आमचे BMC बरोबर सगळी चांगली कोऑर्डिनेशन आहे. मोठ्या प्रमाणात पडलेले अनेक जण मदती घेऊन जातात, परंतु मदत काही पदाधिकारी स्वतःचं ब्रँडिंग करतात किंवा सोशल मीडियावर टाकतात, त्याच्यामुळे त्यांना रोड कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपल्याचा व्हिडिओ समोर आला. नक्कीच. पण मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोरच मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, खास करून आपण पाहिलं असेल बिहार, 10,000 रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले, घोषणा झालेली आहे. तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाही आहे. पण जे राज्य जिथे निवडणुका नाही आहेत, जसं महाराष्ट्र आहे आज, जिथे निवडणुका नाही आहेत पण आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला GST देतो, महाराष्ट्रातून GDP जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे. आज मदत काय जाहीर झाली आहे? जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे. 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत. कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत. आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा. हे अजूनही कुठेही होत नाही आहे. हे दुर्दैव आहे. म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता. पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही आहेत. महाराष्ट्राचे शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाही आहे आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे. हो, कारण आम्हीच सरकारमध्ये आहोत. आम्ही तर विचारलं ना, PM केअरचा पैसा गेलाय कुठे? PM केअरचा पैसा वापरा ना. चला, तुम्ही PM केअरचा पैसा जर वितरित करत असाल ना, आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लावू, होर्डिंग तुमचे लावू, पण PM केअरची मदत करायची नाही. मुख्यमंत्री आपण पाहताय जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत, पण अजूनही घोषणा केलेली आहे, पुढे काही वितरित झालेलं नाही आहे. हेच नाही तर मागच्या 2-2.5 वर्षामधले जवळपास 15,000 कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत. ही थकबाकी आहे कुठची? तर मदतीची शेतकऱ्यांना. कोणाचे हे ते पैसे? पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उधळपट्टी करता, कारण निवडणुका आल्या. तुम्हाला 11 वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षानुवर्ष तुम्ही भाजप सत्ता असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मतं तुम्ही आता विकत घ्यायला लागले असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी? आता हे होर्डिंग लावलं कदाचित भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी असेल, कारण जिथे जिथे भाजपला जिंकता येत नाही किंवा त्यांचं राज्य नसतं किंवा 11 वर्ष तुम्ही पहा सरकारमध्ये राहून, केंद्र सरकार 11 वर्ष, महाराष्ट्र सरकार 2.5 वर्ष आमची सोडली तरी 9.5 वर्ष त्यांचीच, हे सगळं होत असताना तुम्ही
काय शासन चालवलं, काय प्रशासन चालवलं ह्याच्यावर बोलू नाही शकत, नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नाही शकत. समोर काय तर मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात. आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो. तेवढ्या ह्याच्यावरच, आणि ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढवत असतात. काम काय केलंय, लोकांना काय दिलंय 11 वर्षात ते तर दाखवा. अच्छे दिन आएंगे कब? भारत पाकिस्तान काल सामना झाला. भारतीय टीमने ट्रॉफी घेण्यास नकार दिला, परंतु 2 सामन्यांना चांगला बायकॉटचा प्रतिसाद मिळतो. कालचा प्रतिसाद थोडासा कमी. नाही, ही सगळी नौटंकी आहे. हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले, तर आधी मिळवले नसले वगैरे. पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री UN ला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले, सिंदूरचं युद्ध ते जिंकले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे काही आपण लढाई केली, जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील की ऑपरेशन सिंदूर का झालं, तर आपल्या भारतीय नागरिकांना 36 लोकांना तिथे पहलगाममध्ये ठार मारलं गेलं. आणि एवढं सगळं होत असताना ICCचे अध्यक्ष कोण आहेत, एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये कोण आहेत, भाजपचेच पदाधिकारी आहेत ना, मग BCCIमध्ये कोण आहेत. तुम्ही एक खेळ एक वेळी सोडू नाही शकत. एशिया कपमध्ये आपण भाग नसता घेतला, कुठे मोठे तुमचे रँकिंगला काही झालं असतं. जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली, तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता. हा निर्लज्जपणा नाही तर काय. आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंदूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता, हे दुर्दैव आहे. जाऊ दे, त्यांच्यावर बोलू. काय म्हणजे ते खोक्यांमधले GST वाचले की काय झालं त्यांचं? लावला पण भाजपने GST आणि स्वतःच आता साजरं करतात. जी चूक तुम्ही मागे घेतली ते तुम्ही साजरं करताय. चूक मान्य केली म्हणजे तुम्ही. हिंदी में जानना चाहिए महापौर हा मंचच होणार मुंबईमध्ये जे महानगरपालिकेमध्ये. मला वाटतं वरिष्ठ नेते बोलत आहेत, 2 पक्षप्रमुख बोलत आहेत, त्याच्यात आम्ही कोणी दुसरं काही बोलणार नाही. आदित्य जी, टीम इंडिया का एक वीडियो सामने जिसमें नकवी से वो हाथ मिला रहे, उसके बाद जिससे बॉयकॉट हुआ कल ट्रॉफी. नहीं, ये देखिए, हाथ मिलाना नहीं मिलाना, ट्रॉफी लेना नहीं लेना, ये सब नौटंकी है. पहले तो खेलना ही नहीं चाहिए था. जिस हॉकी एशिया कप में बिहार में पाकिस्तान ने बॉयकॉट किया, क्या हम ये बॉयकॉट नहीं कर सकते थे? अगर ये पूरा ऑपरेशन सिंदूर क्यों हुआ था? क्योंकि पहलगाम में हमारे भारतीय नागरिकों को मारा गया था. भाजपा तो ये भी बताती है कि हिंदू है इसलिए मारा गया था. तो एक तरफ आप देखिए, पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहा है, इसलिए BCCI ने यहाँ बुला के बांग्लादेश के साथ बायलैटरल सीरीज़ खेली. उसी भारत सरकार ने बांग्लादेश में चावल अनाज ये भेजे. इस साल पहलगाम में अटैक हुआ, हिंदुओं को मारा गया, इसलिए क्या रिट्रीब्यूशन है, क्या बदला है? तो भारत पाक का सामना खेल रहे हैं. ये कौन सी बात हुई? और क्या यही भाजपा भी देशभक्ति हमें सिखाएगी? क्या एक गेम से आप पीछे नहीं हट सकते थे? क्या अपने जवानों की शहादत क्रिकेट से भी कम है? तो ये बात सोचने की ज़रूरी है आपको. क्रिकेट अपने हिसाब से चलते रहता है, एक खेल है, वो खेलते रहेंगे. लेकिन पहलगाम की जख्म है वो अभी तक भरी नहीं है, और आप क्रिकेट खेलना चाहते हो, पैसे कमाना चाहते हो. PM इसे ऑपरेशन सिंदूर से कंपेयर कर, उन्होंने एक ट्वीट किया था कि आप ग्राउंड पर भी ऑपरेशन सिंदूर. मुझे लगता है ये दुर्भाग्य है कि ऑपरेशन सिंदूर, जिसमें हमारे जवानों की शहादत है, जिसमें हमारे जवानों की हिम्मत है, ताकत दिखती है, उसे एक खेल से कंपेयर करना मुझे लगता है दुर्भाग्यपूर्ण है. सर, एक और सवाल जानना चाहिए. जिस प्रकार से राजनीति अब हमने क्रिकेट में कभी नहीं देखा, लेकिन अब राजनीति हो रही है, आपको लगता है कि मुद्दा जिस तरह से इस्तेमाल हो रहा है, लेह लद्दाख में एक्टिविस्ट को गिरफ्तार किया, पूरा मुद्दा डाइवर्ट करने के लिए एशिया कप का मामला. मुझे लगता है राजनीति, जब बहुत सारे लोग, कुछ लोग कहते हैं, चंद लोग कहते हैं कि खेल और राजनीति को मत मिक्स कीजिए, लेकिन जो आतंकवादी आते हैं क्या पूछते हैं आपसे कि आप राजनीति हो या नहीं, राजनीतिक हो या नहीं, आप राजनीति करते हो नहीं? बिना देखे आपको अगर मारते हैं, भारतीय हो इसलिए मारते हैं, तो फिर क्यों हम उस देश के साथ क्रिकेट खेलें? मुख्यमंत्री ने आरोप लगाया. एक मिनट है. BMC चुनाव होने जा रहा है, वहीं पर 8 वार्ड ऑफिसर्स मुंबई में नहीं है. माना जा रहा है वार्ड ऑफिसर्स मंत्रालय बैग लेकर जा रहे हैं ताकि पोस्टिंग जल्द से जल्द मिले. ये हम पिछले 2 साल से कह रहे हैं कि मुंबई में पहले तो 15 वार्ड ऑफिसर नहीं थे, अभी 8 वार्ड ऑफिसर नहीं है. लेकिन जिस भाजपा को शासन करना ही नहीं आता, वो क्या हमें बताएगी? एक सवाल हिंदी में ले लीजिए. एक मिनिट, हे चाललं. मिनी BKC उभारण्यात येणार असं सांगण्यात. बघा, प्रत्येक ठिकाणी व्यापारच करायचा, हेच भाजपने ठरवलं आहे. प्रत्येक जागा ही विकायची. वर्ळीकरांना तिथे मोठं पार्क पाहिजे, वर्ळीकरांना तिथे मोठं मैदान पाहिजे, ते आम्ही मागू. भूमिका काय असेल? अहिल्यानगर के मुद्दे को लेकर CM ने दावा किया है कि संभवतः इसके पीछे कोई साजिश हो सकती है, लॉ एंड ऑर्डर. बिल्कुल, साजिश यही हो सकती है कि BJP का ही कोई कार्यकर्ता इसके पीछे हो. क्योंकि बहुत बार हम देखते हैं कि जहाँ जहाँ BJP को शासन करने नहीं आता, तो वो धर्म की बात करते हैं, जाति की बात करते हैं, और कोई ना कोई वहाँ मसला शुरू कर देते हैं. अगर आप देखें
तो 11 साल केंद्र सरकार उनके हाथों में है। लगभग 11 साल में से 9 साल भाजपा ने महाराष्ट्र में शासन किया है, तो भी क्या अचीवमेंट्स है? कुछ नहीं। तो बात कौन सी हो, प्रचार किसका हो, हिंदू मुस्लिम हो, जाति पाति का हो, इसी पे चलते रहते हैं। काम क्या किया, कितने लोगों को मदद की, कितने किसानों को मदद की आपने, ये तो कभी बताते नहीं। आपकी दशहरा रैली को लेकर बीजेपी कह रही कि आप ऑनलाइन करिए, जबकि संघ का भी एक पथ संचलन होने वाला है 100 वर्ष पूरे होने। नहीं, पहली बात तो ये ही है कि आज हम यही पूछना चाहते हैं कि महाराष्ट्र में चुनाव नहीं है तो कोई मदद नहीं होगी, ऐसा कानून कोई बीजेपी ने बनाया है क्या? अगर आप देखें तो बिहार में प्रति महिला मुझे लगता है 10,000 रुपये दिए जा रहे हैं। ठीक है, चलो अच्छी बात है, हम उसका विरोध नहीं करते, लेकिन यहाँ अगर आप देखिए पंजाब में क्या मदद मिली, हिमाचल में क्या मदद मिली, उत्तराखंड में क्या मदद मिली, महाराष्ट्र में क्या मदद मिली, तो कुछ नहीं। यही बात तो हम कहना चाहते हैं कि जहाँ चुनाव नहीं है वहाँ भाजपा जीत के आता है लेकिन कोई मदद नहीं करता। हमने मांग की है कि 50,000 रुपये प्रति हेक्टेयर मिले हर किसान को। हमने मांग की है कि आज कर्जा माफ़ी डिक्लेयर की जाए। हमने मांग की है कि पीएम केयर से अगर कोई यहाँ पैसा ना हो तो पीएम केयर से फंड आए, लेकिन बीजेपी अपनी मस्त धुन में चल रही है। जिससे डरती है भाजपा उसे एंटी नेशनल कहलाती है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।